कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना शासनाकडून मिळणारा मोफत नाश्ता, चहा आणि 2 वेळचे जेवण मिळत नाहीये। उपचारासोबतच आता जेवणाची चिंता सतावत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणीत भर पडली आहे। शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब गरजू रुग्ण उपचारासाठी जातात। औषधोपचाराबरोबरच मोफत जेवणाची व्यवस्था होईल या अपेक्षेने रुग्ण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात येत आहे। मात्र त्या ठिकाणी मोफत अन्न व्यवस्था होत नसल्याने रुग्णांना सोडून रुग्णांच्या नातेवाईकांना दूरवर जाऊन जेवण घेऊन यावे लागत आहे। शहरातील काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घरातील डबा मागू शकतील, मात्र ग्रामीण भागातील किंवा बाहेरच्या रुग्णांनी काय करायचं असा देखील प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे। राज्य सरकारच्या योजनेनुसार ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना पौष्टिक आहार देण्याची तरतूद आहे। यासाठी प्रति रुग्ण ठराविक निधी दिला जातो, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारादरम्यान योग्य पोषण मिळावे। मात्र कोपरगाव रुग्णालयात सध्या ही योजना पूर्णपणे बंद असल्याचे निदर्शनास येत आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश कुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धक्कादायक खुलासा केला। ते म्हणाले, संबंधित ठेकेदाराकडून दिल्या जाणारा जेवणाच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी येत होत्या। आम्ही ठेकेदाराला सुधारणेच्या सूचना दिल्या होत्या, परंतु त्यानंतर ठेकेदाराने जेवण पुरवणेच बंद केले। याच कारणामुळे गेल्या महिनाभरापासून रुग्णांना जेवण मिळू शकलेले नाही। वैद्यकीय अधीक्षक गुट्टे यांच्या या उत्तरानंतर असे कळते की जेवणाचा दर्जा नसलेले जेवण इतके दिवस रुग्णांना दिले जात होते। जर जेवणाचा दर्जा व्यवस्थित नसेल आणि वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत सांगितलं असेल तर ते योग्यच आहे। मात्र तत्पूर्वी वैद्यकीय अधीक्षकांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते, ती का केली नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। वैद्यकीय अधीक्षकांनी महिनाभरापासून जेवण बंद असल्याची स्वतः कबुली दिल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। नागरिक प्रश्न विचारत आहेत की जर ठेकेदाराने काम बंद केले तर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का केली नाही। तसेच ठेकेदार जिल्ह्यात अजून किती ठिकाणी अशा प्रकारे जेवण देत आहे आणि अचानक बंद केले याची देखील चौकशी आणि त्यानंतर कारवाई होणे गरजेचे आहे। महिनाभर रुग्णांच्या उपासमारीला जबाबदार कोण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी सांगितले की ते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत आहे। रुग्णांची गैरसोय तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। संबंधित ठेकेदार जेवण पुरवत नाही, परंतु त्याचे बिल काढले गेले का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, आम्ही 2 दिवसांपासून इथे आहोत, पण आम्हाला कोणत्याही प्रकारचे मोफत जेवण मिळाले नाही। पूर्वीसारखी सोय आता राहिलेली नाही। आम्हाला बाहेरून जेवण विकत आणावे लागत आहे, ज्यामुळे प्रचंड त्रास होत आहे। सध्या ग्रामीण रुग्णालयातील या सावळ्या गोंधळामुळे गरीब रुग्णांना बाहेरून जेवण मागवण्यास भाग पाडले जात आहे। ही भोजन सेवा तातडीने सुरू करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। औषधाने रोग बरे होतीलही, पण प्रशासनाच्या या निगरगट्टपणामुळे लागलेली भुकेची जखम कशी भरणार हाच प्रश्न आज येणारा प्रत्येक रुग्ण आणि नागरिक विचारत आहे। या संपूर्ण प्रकाराकडे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन रुग्णालयातील रुग्णांना मोफत भोजन व्यवस्था पुन्हा सुरू करणार का याकडे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर।